मित्रांनो नमस्कार. चला इथे आपण दोन प्रकारे वजाबाकी कशी करायची त्याचे प्रकार बघणार आहोत. तर बघा इथे 2 मधून 6 वजा होत नाही म्हणून आपण त्याच्या शेजाऱ्यापासून एक हातचा किंवा उसना घेत असतो. परंतु त्याच्या शेजाऱ्याजवळ पण 0 आहे, त्याच्याही शेजारी 0 आहे म्हणून आपण इथून 7 पासून उसना घेत असतो. ठीक आहे. म्हणजे इथून जर एक उसना दिला तर इथे राहणार आहे 6. ठीक आहे. त्यानंतर इथे 1 दिला तर हे होणार 10. परत इकडे त्याला एक उसना द्यायचा म्हणून इथे उरणार 9. इथे 1 दिला इथे होणार 10. परत एक इकडे उसना द्यायचा म्हणून इथे उरले 9 आणि इथे झाले 12. 12 मधून 6 गेले उरले 6. 9 मधून 7 गेले उरले 2 आणि 9 मधून 3 गेले उरले 6 आणि इथून 6 मधून 5 गेले उरले 1. 1626 उत्तर. आता दुसरी पद्धत कशी आहे ते बघा. बघा इथे आता 2 मधून 6 वजा होत नाही म्हणून इथे काय करा सरळ 12 करून घ्या. म्हणजे एक तिथं स्वतःच द्यायचं. इथे 1 दिला म्हणून इथे काय करा परत 1 द्या. म्हणून 7 इथे होणार 8. ठीक आहे. आता इथं 12 मधून 6 गेले उरले 6. ठीक आहे. त्यानंतर आता 0 मधून 8 जात नाही म्हणून इथे काय करा स्वतःच्याच मताने इथे 10 करा आणि इथे 10 केले म्हणून इथे 1 वाढवा म्हणजे हे होणार आहे 4. ठीक आहे. म्हणून 10 मधून 8 गेले उरले इथं 2. ठीक आहे. त्यानंतर इथे आता 0 मधून 4 जात नाही म्हणून इथे स्वतःच्याच मनाने 10 करा आणि इथे 10 केले म्हणून इथे परत 1 वाढवा. 10 मधून 4 गेले उरले इथे 6 आणि इथून 7 6 गेले उरला 1 म्हणजे 1626. दोन्ही पद्धतीनं उत्तर सारखंच येते पण दोन्ही याची पद्धत वेगवेगळी आहे. इथे आपल्याला उसना घेत परत जावं लागते. इथे मात्र तसं करायची गरज नाही. बघा तुम्हाला कोणती पद्धत आवडते. जनरली हीच पद्धत शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकवल्या जाते.